नमस्कार. आज आपण वैदिक मॅथ्सच्या काही ट्रिक्स बघणार आहोत. तर पहिले आपण 9 सिरीज बघणार आहोत. 9 सिरीज म्हणजे कोणताही एक नंबर आणि त्याला जे खाली नंबर दिले असतात, म्हणजे दुसरा जो नंबर असतो त्याच्यामध्ये सर्व 9 असतात. सपोज 2 नंबर असतील किंवा 3 नंबरचे असेल तर ते सर्व 9 असतात. त्याचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं तर बघा, याची एक ट्रिक आहे. वरच्या नंबरमधून एक मायनस करायचा. 46 - 1 = 45. आणि त्याच्यानंतर या 9 मधून हे 4 मायनस केले तर 5 राहतील आणि या 9 मधून 5 मायनस केले तर 4 राहतील. हे झालं आपलं आन्सर. अशा प्रकारे काही सेकंदात झटपट आपण आन्सर काढू शकतो. त्यानंतर आहे 146 × 999. त्याच्यामधून 1 मायनस करायचा. त्याच्यानंतर आन्सर येईल 145. बरोबर. 9 मधून 1 मायनस केला तर येईल 8. 9 मधून 4 मायनस केले तर येईल 5 आणि 9 मधून 5 मायनस केले तर येईल 4. हे झालं आपलं आन्सर. तुम्ही कॅल्क्युलेटरने सुद्धा चेक करून घेऊ शकता. बघा, याच्यामधून सुद्धा 1 मायनस करायचा. 1 मायनस केला तर येईल 3 4 2 4. बरोबर. या 9 मधून हा 3 मायनस केला तर येईल 6. या 9 मधून 4 मायनस केला तर येईल 5. या 9 मधून 2 मायनस केला तर येईल 7 आणि या 9 मधून 4 मायनस केला तर येईल 5. हे झालं आपलं आन्सर. अशा पद्धतीने कितीही मोठा गुणाकार असला, मल्टिप्लिकेशन असलं तर तुम्ही झटपट करू शकता. त्यानंतर 11 सिरीज बघूया. कोणत्याही नंबरला जर 11ने मल्टिप्लाय करायचं झालं तर आपण काय करायचं तर बघा, हा जो लास्ट डिजिट आहे तो ॲज इट इज लिहायचा. लिहून झाल्यानंतर या दोघांची ॲडिशन करायची. 8 + 8 16. मग 6 लिहायचा आणि 1 कॅरी करायचा. हा पहिला नंबरसुद्धा आपल्याला ॲज इट इज लिहायचा असतो, पण आपल्याकडे 1 कॅरी आहे म्हणून 8 + 1 9. हे झालं आपलं आन्सर. बघा, काही सेकंदामध्ये आपण आन्सर काढलेला आहे. पुढचं बघूया. 7 ॲज इट इज लिहायचा. 7 + 4 11. मग 1 आणि 1 कॅरी. 4 आपल्याला ॲज इट इज लिहायचं आहे, पण आपल्याजवळ 1 कॅरी आहे म्हणून आपण इथे लिहू 5. नेक्स्ट बघा, 1 2 4 × 11. 4 ॲज इट इज लिहायचा. त्याच्यानंतर 4 + 2 6. मग त्याच्यानंतर या दोघांची ॲडिशन 2 + 1 3 आणि 1 ॲज इट इज लिहायचं आहे कारण आपल्याजवळ कॅरी नाही आहे म्हणून. आता 1 ॲज इट इज लिहायचं. तुम्ही कॅल्क्युलेटरने चेक करून घेऊ शकता. देन लास्ट बघा, लास्ट नंबर आपल्याला ॲज इट इज लिहायचा आहे 8. 8 + 3 11. 1 कॅरी. त्याच्यानंतर 3 + 3 6 + हा 1 7. त्याच्यानंतर 3 + 5 + 3 8 आणि आपल्याला पहिला नंबर ॲज इट इज लिहायचा आहे. कॅरी नाही आहे म्हणून आपण त्याला ॲज इट इज घेऊ. हे झाली 11ची ट्रिक. यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने एक्झाम्पल घेऊन सुद्धा सॉल्व करू शकता. ह्या 2 ट्रिक मी तुम्हाला सांगितल्या आहे. याच्यानंतर सुद्धा मी तुम्हाला वेगवेगळे ट्रिक सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये सुद्धा नक्की शेअर करा.